आपलं स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण हे स्वप्न पूर्ण करायचं कसं? लोन घेऊन की SIPमध्ये गुंतवणूक करून? चला आपण पाहूया दोन्हीतला फरक काय आहे ते. सगळ्यात अगोदर आपण होम लोनचं ऑप्शन बघूयात. समजा आपण हाऊसिंग लोन 30 लाखाचं घेतलेलं आहे आणि त्यावरती इंटरेस्ट रेट 8.5% आहे, तर त्याचा मंथली EMI 26,034 आपल्याला द्यावं लागेल आणि त्याचं टेन्युअर 20 वर्षासाठी आहे. तर आपल्याला लोनवरचा इंटरेस्ट जो आहे 20 वर्षामध्ये तो साधारणतः 32,48,327 एवढा द्यावा लागतो आणि टोटल आपलं रिपेमेंट 62,48,327 द्यावा लागतो. म्हणजेच 30 लाखाच्या होम लोनला तुम्ही 32.5 लाखाचा इंटरेस्ट पे करताय. तर होम लोनच्या कम्पॅरेटिव्हली SIPमध्ये गुंतवणूक कशी फायदेशीर ठरेल ते आपण बघूयात. मगाशी आपण पाहिलं की 30 लाखाच्या लोनला आपण 26,000चा EMI देतो आहे. तर समजा आपण SIP 26,000ची जर सुरू केली आणि त्या SIPवरती 12% ROI जर आपण एक्सपेक्ट केला आणि ही SIP आपण 20 वर्षासाठी चालू ठेवली, तर ह्या SIPची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 62,40,000 होईल आणि त्यावरती 12% ROIनी आपला जो गेन आहे 1,97,37,845 एवढा होईल. तर 20 वर्षानंतर तुमची रक्कम 2,59,77,845 एवढी होईल. म्हणजे होम लोन घेतलं तर तुम्हाला बँकेला व्याज पे करावं लागेल आणि SIP केली तर तुमची वेल्थ क्रिएट होईल. निर्णय तुमचा आहे. व्याज द्यायचं आहे की वेल्थ क्रिएट करायचं आहे. आजच SIP सुरू करा आणि उद्याचं भविष्य सिक्युअर करा. धन्यवाद.